आपल्या सर्वांनाच वाटतं की आपण खूप फास्ट ग्रो व्हावं, पण बऱ्याच जणांना टफ टाईम म्हणजे हार्ड टाईमचा सामना करावा लागत असतो. या टफ टाईममध्ये त्यांची ग्रोथसुद्धा होत नसते. ग्रोथ होत असते, पण बऱ्याचदा ते स्पर्धेमध्ये मागे राहतात किंवा कुठेतरी ते मागे पडत असेल. तर या टफ टाईमला, या हार्ड टाईमला तुम्ही कसं हँडल करू शकता ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. टफ टाईम हा तुमच्या आयुष्याचा हा एक भाग आहे. हा सुद्धा टप्पा आहे. मान्य आहे की यामध्ये तुमच्या मनासारख्या गोष्टी होणार नाहीत, तुम्हाला हवे तसे रिझल्ट मिळणार नाहीत, पण या टाईममध्येच तुम्ही स्वतःला बिल्ड करू शकता. बाउन्स बॅक करण्याला तुम्ही शिकू शकता, कारण की हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला काही कारण मिळेल की तुम्ही बाउन्स बॅक करावं, ग्रोथ करावं. या टफ टाईममध्ये बरेचदा आपल्याला ओव्हर थिंकिंगसारखे प्रकार पाहायला मिळतात. आपण खूप जास्त अतिविचार करतो, त्यामुळे गोष्टी खूप जास्त हे होतात. आणि या टफ टाईममध्ये आपण खरं सांगायचं तर आतून खुश नसतो, कारण की बऱ्याचदा गोष्टी सर्व मनाविरुद्ध झालेल्या असतात. त्यामुळे आपण आतूनच नाराज असतो. त्यामुळे बऱ्याचदा आपला चिडचिडासुद्धा स्वभाव होत असतो. या टफ टाईमला आपण हँडल करण्यासाठी एक प्रॉपर नियोजन करू शकतो, जेणेकरून यामध्ये आपण बाहेर पडू शकतो. बऱ्याचदा आपल्याला हार्डवर्कसोबत थोडे डेस्टिनीचा सुद्धा साथ लागत असते. आणि कोणासाठी हा टफ टाईम युजफुल असतो, तर कोणासाठी हा खूप स्ट्रेसने भरलेला असतो, कारण की प्रत्येकाची कंडिशन आणि सर्कमस्टान्सेस हे वेगळे असू शकतात. या टफ टाईममधून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवलं पाहिजे. क्रिटिसाइज जर कोणी केलं तर आपण त्याला हँडल करता आलं पाहिजे. आणि हा सुद्धा आयुष्याचा भाग आहे, आणि हा सुद्धा वेळ निघून जाईल याच विचाराने आपण पुढे चालत राहिले पाहिजे. आपले जर प्लॅन्स किती ॲक्शन करून जर या टफ टाईममध्ये फेल होत असतील, तर आपल्याला प्लॅन बीकडे शिफ्ट करणं महत्त्वाचं असणार आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स करायला सुरुवात.